आता काय सांगितलं रजोगुण, मग आता काय सांगितलं तमोगुण. आता तमोगुण माणसाला काय त्याचं काय आवडतात, त्याला अति तिखट चमचमीत, त्याला असं फिकं आवडतच नाही. आणि मग त्याचं रक्त कसं होतं गरम होतं. आणि मग त्याला थोडंसं कोणी काही बोललो तर त्याला लगेच राग येतो. त्याच्या मेंदू कंट्रोल राहत नाही. मी करील ती पूर्वदशा, मासारखं कोणी नाही. मग हा गुण कोणाचा होता? रावणाचा होता. काय मी मोठा, मासारखा कोणी नाही. तो कोणाचं ऐकूनच घेत नाही. काय त्याच्या मनासारख्या ज्या गोष्टी झाल्या ना तर बऱ्या, नाही झाल्या बास. मग त्याच्या डोक्यामध्ये काय आहे? देवही नाही, धर्मही नाही. काय चांगलं खाणं, एकदम त्याच्या मनासारख्या इच्छा पूर्ण होणं, आणि अशा गोष्टी करून तो तमोगुणी माणूस आहे ना, तो स्वतःही बरबाद होतो आणि दुसऱ्याच्याही बरबाद करतो. तो मारायला बी येत नाही आणि मारायला बी येत नाही. काय त्यांना तो त्याच्या जीवनामध्ये कोणाचं चांगलं व्हावा आणि कोणाचं हितही नसतं. फक्त त्याच्या जीवनाचे चोचले झाले बस. आणि मग हा तमोगुणी माणूस काय असतो? अधोगतीला जातो. तमोगुणी माणसाचा सुंदरे विकास कधीच होत नाही. त्याच्या आजपर्यंत जेवढे तमोगुण आहे त्यांचे विकास झालेच नाही. ते स्वतःही गेले आणि स्वतःही जातो आणि दुसऱ्यालाही घेऊन जातो. आणि म्हणून सगळ्यात रजोगुण मध्यम, तमोगुण सगळ्यात वाईट. म्हणून आपल्या अंगात कोणचा गुण आहे याचा आपण विचार करा. तमोगुणानं आतापर्यंत कोणाचं चांगलं झालं नाही आणि पुढं होणारही नाही. मग आज हे जे पाश्चात्य महायुद्ध होतात, मारामाऱ्या भानगडी हे जे काय करतात, यांच्यापाशी कोणते? तमोगुण. आणि मग तमोगुणीचा आहार कसा आहे? अति तिखट, मटण, मासे, काय चमचमीत, आणि मग त्याचं रक्त उल्हाळतो. म्हणून तमोगुणी माणसाच्या जीवनामध्ये कधीही कल्याण झालेलं नाही आणि होणारही नाही. म्हणून आपला गुण कसा असावा? सत्वगुण. सत्वगुणी माणसं असल्यानंतर तो स्वतः जीवनाचं कल्याण करतो. आणि तमोगुण मध्यम वाईट, रजोगुण मध्यम, आणि सगळ्यात कोण? सत्वगुण. मग आता आपण पुढं आपला कोणचा गुण घ्यायचा आहे ते प्रत्येकानं ठरवायचे. कोणचा आहार करा, कसं करा. आहारामध्ये सुद्धा रक्त बदललं जातं. आणि मग आईबापाचे संस्कार, जसे अनुवंशिक गुणही असतो काही काही संगतीमुळे बदलला जातो. म्हणून अनुवंशिकता, सत्वगुण, संगत आणि संस्कार, म्हणून आपल्या मुलाबाळांना कोणचा गुण लावायचा आहे हे आपण ठरवा. हे जर आपला पटला असेल तर याला क्लिक करा. सदाशिव जय भैरवनाथ महाराज जय.